नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो मराठी पाठ्यपुस्तकातील विभाग पद्य। तर कविता क्रमांक 9 औक्षण। या कवितेचे कवयित्री आहेत इंदिरा संत। कवितेमध्ये काय सांगितले आहे तर प्रस्तुत कवितेत इंदिरा संत यांनी सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला औक्षण करताना मनामध्ये येणाऱ्या विविध भावनांचे चित्रण केले आहे। सैनिकांच्या शौर्याबद्दल मनामध्ये निस्सीम काय श्रद्धा आणि प्रेम यामधून चित्रित केले आहे। कवितेचा विषय आहे देशाचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानांविषयी कृतज्ञता या कवितेमध्ये व्यक्त केली आहे। आता पहा, इंदिरा संत यांनी औक्षण ही कविता अतिशय सुंदर रीतीने लिहिलेली आहे। नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य। पहा, कवयित्री म्हणतात आपला सैनिक जवान जो आहे भारताचा, तो सीमेवर लढायला चाललाय, त्याला औक्षण करताना त्यांच्या मनामध्ये ज्या काही भावना निर्माण होतात त्याचं चित्रण त्यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे। त्या म्हणतात नाही मुठीमध्ये द्रव्य, द्रव्य म्हणजे पैसा, संपत्ती, धनदौलत, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य। जवान लढण्यासाठी सीमेवर चालला आहे आणि त्याचं औक्षण करताना त्या म्हणतात की माझ्याकडे तुला देण्यासाठी काय नाहीये, धनदौलत नाहीये, पैसा नाहीये, संपत्ती नाहीये, तुझ्यासारखे देशासाठी अर्पण करण्यासाठी किंवा समर्पण करण्यासाठी माझ्या शिरेमध्ये सळसळणारे रक्त देखील नाहीये, आणि मी तुझे कशा प्रकारे औक्षण करू की माझं जे सामर्थ्य आहे ते तुझ्या पुढे काय आहे, अतिशय कवडीमोल आहे किंवा ते फार कमी पडतंय, ते अपुरं वाटतंय। म्हणून त्या म्हणतात की तुझं कोणत्या प्रकारे औक्षण करायचं हे मला कळत नाहीये। जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्यगाथे पुढे त्याची केवढी ही शान। पहा, कवयित्री इंदिरा संत म्हणतात की जरी मी म्हटलं की माझा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकावा, तरी तुझी जी शौर्यगाथा आहे, शौर्यगाथा म्हणजे काय तर पराक्रमाच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील, शिवाजी महाराजांच्या कथा, म्हणजे त्यांनी कशा प्रकारे पराक्रमाने आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली याच्या गोष्टी त्याला म्हणतात पराक्रमाच्या कथा। त्याचप्रमाणे या सैनिकाचं सुद्धा शौर्य काय आहे, अतिशय महान असं आहे, आणि त्याच्या शौर्यगाथेपुढे, त्याच्या पराक्रमापुढे काय आहे, अगदी कवडीमोल असा माझा जीव आहे, त्याची काहीही शान नाहीये, असं कवयित्री इंदिरा संत म्हणतात। वर घोंगावी बंबारा, पुढे कल्लोळ धुरांचे, धड धड त्या तोफातूनी तुझे पाऊल जिद्दीचे। पहा, सैनिक सीमेवर लढायला गेलेला आहे आणि तिथे कधी कोणत्या काळी परकीयांचं आक्रमण होईल याची काय नाहीये, शाश्वती नाहीये, कधी त्याला प्राण गमवावे लागतील हे त्याला देखील माहीत नाहीये। आज हे सैनिक आपल्या प्राणाची पर्वा न करता सीमेवर आपल्यासाठी, आपल्या देशबांधवांसाठी लढत आहेत, आणि म्हणून आज आपण निवांतपणे आपले सण उत्सव इथे साजरे करतोय, बरोबर आहे। कोणत्याही परकीयांच्या आक्रमणाचा आपल्याला काही नाहीये, धोका नाहीये, कारण ते तिथेच शत्रूला थोपवून धरतात आणि त्या शत्रूचा काय करतात, पराभव करतात। तर कवयित्री म्हणतात वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुरांचे, म्हणजे कोणत्याही क्षणी परकीयांचं आक्रमण होतं, तिथे अनेक प्रकारचे गोळीबार होत आहेत, धुरांचा लोट येतोय, धड धड त्या तोफातूनी तुझे पाऊल जिद्दीचे, तोफांचा आवाज आहे, आणि अशा या परिस्थितीतून सुद्धा आपला सैनिक, आपला जवान आहे, तो मागे हटत नाहीये, तर तो जिद्दीने पुढे जातोय। कशासाठी तर शत्रूचा सामना करण्यासाठी, शत्रूला हरवण्यासाठी। तुझे पाऊल जिद्दीचे म्हणजेच तो काय करताय, मागे हटत नाहीये। तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी। कवयित्री इंदिरा संत म्हणतात की तू विजयी होऊन येशीलच असा माझ्या मनामध्ये काय आहे, ठाम विश्वास आहे। तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, तू विजयी होऊन आलेला मला काय करायचं आहे, डोळे भरून पाहायचं आहे, प्रेमाने पाहायचं आहे, कौतुकाने पाहायचं आहे। डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी, डोळ्यातील आसवांची म्हणजे डोळ्यातून येणारे अश्रू, म्हणजेच काय आहे, आनंद अश्रू आहेत की आपला सैनिक, आपला जवान काय आहे, शत्रूचा पराभूत करून शत्रूला विजयी होऊन आलेला आहे। आणि तर ते जे तो जो अनुभव आहे तो कवयित्री काय म्हणतात की मला तो प्रसंग पाहायचा आहे, डोळे भरून तुला पाहायचं आहे, कौतुक करायचं आहे।
ज्योत डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. पाजळावी म्हणजे पेटवावी. तर मी तुला कोणत्या ज्योतींनी औक्षण करणार, तर डोळ्यातील येणाऱ्या आनंदाश्रूंनी. त्या ज्योतींनी मी काय करणार आहे, तुझं औक्षण करणार आहे. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं, दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. पहा, असे असंख्य भारतीय आहेत. ह्या सगळ्या भारतीयांच्या वतीने कवी इंदिरा संत या जवानाला औक्षण करतात. ते म्हणतात की असे असंख्य भारतीय आहेत, तर त्यांच्या वतीने मी तुला एकच औक्षण करते. तू आमच्यासाठी जे करत आहेस, आपल्या प्राणांची पर्वा न करता, आपल्या सुखापासून, आपल्या कुटुंबियांपासून दूर राहून सगळ्या गोष्टींचा तू जो त्याग करत आहेस, ही तुझी आत्मसमर्पणाची, त्यागाची जी भावना आहे, तर त्याच्यासाठी आम्ही कोण आहोत, तुझे अतिशय कृतज्ञ असे आहोत. आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या म्हणतात की या सगळ्या भारतवासियांकडून मी तुला एकच औक्षण करते आणि दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. दीनदुबळे म्हणजे काय? दीनदुबळे म्हणजे खरं पाहता गरीब असा अर्थ होतो, परंतु ह्या कवितेमध्ये दीनदुबळे म्हणजेच काय म्हटलं आहे की देशासाठी आपले प्राण समर्पण करणारा किंवा देशरक्षणासाठी धडपडणारा या सैनिकाविषयी मनामध्ये असणारा आदर, याच्यासाठी हा शब्द इथे वापरलेला आहे. तुला एकच औक्षण म्हणजे या सर्व भारतवासियांकडून मी काय करते, तुला एकच औक्षण करते आणि कृतज्ञता किंवा तुझ्याबद्दल असणारी मनामध्ये श्रद्धा, भावना, प्रेम मी व्यक्त करत आहे. तर अशा प्रकारे या कवितेतून आपल्याला काय संदेश मिळतो की सैनिक आपल्या देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देत आहे. कधी काळी जर परकीयांचं आक्रमण झालं तर त्याला आपल्या प्राणांची शाश्वती नाहीये, तर ह्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा तो शत्रूशी धैर्याने मुकाबला करतोय. ते चिरंजीवी व्हावेत म्हणून जनता आसवांच्या ज्योतीने त्यांना औक्षण करते. त्या जवानांच्या शौर्यगाथेपुढे नतमस्तक होण्याची शिकवण ही या कवितेतून आपल्याला मिळत आहे. पहा, याच्यावरती तुम्हाला निबंध येऊ शकतो. एका जवानाचे मनोगत किंवा आत्मवृत्त किंवा स्वातंत्र्य सैनिकाचे मनोगत, आत्मवृत्त किंवा आत्मकथन अशा प्रकारचा या कवितेवरती तुम्हाला निबंध 8 गुणांसाठी येऊ शकतो. त्यानंतर पहा, आपण कृती घेतले. आकृतिबंध पूर्ण करा. याच्यामध्ये तुम्हाला एक आकलन कृती दिलेली आहे, खाली कविता दिलेली असेल परीक्षेमध्ये आणि वरती प्रश्न विचारले असतील. नाही, मुठीमध्ये नाही, काय नाही, द्रव्य नाही, शिरेमध्ये नाही, काय नाही, रक्त नाही, अशा प्रकारे लिहायचे आहे. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर कवितेमध्ये आलेले काही शब्द देऊन त्यांचा अर्थ विचारला जाईल. त्यानंतर आशय, सौंदर्य, अभिव्यक्ती अशा प्रकारचे देखील तुम्हाला प्रश्न लिहिले जातील. आता हे प्रश्न कसे लिहायचे पहा. मगाशीच मी सांगितलं, मुठीमध्ये नाही, द्रव्य. कवितेत सुरुवातीतच म्हटलं आहे. कवितेवरच्या आकलन कृती सोडवताना कविता शांतपणे वाचायची आहे आणि मगच विचार करून लिहायची आहे. मुठीमध्ये द्रव्य नाही, शिरेमध्ये नाही, रक्त. त्यानंतर खाली एका वाक्यामध्ये उत्तरे लिहा. कष्टाचे सामर्थ्य केव्हा अपुरे वाटते? जेव्हा मुठीमध्ये द्रव्य नसते, शिरेमध्ये रक्त नसते, तेव्हा कष्टाचे सामर्थ्य अपुरे वाटते. सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते? धडधडत्या तोफातून, धुरांच्या कल्लोळातून घोंगावणाऱ्या बंबाऱ्याचा सामना करून सैनिक पुढे जातो, म्हणून त्याचे पाऊल हे जिद्दीचे वाटते. खाली 4 शब्द दिलेले आहेत, त्यांचा अर्थ लिहायचा आहे. द्रव्य, द्रव्य म्हणजेच पैसा किंवा धन. त्यानंतर रक्त, रक्त म्हणजे रुधिर. त्यानंतर कष्ट, कष्ट म्हणजेच परिश्रम. जीव, जीव म्हणजे प्राण. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल पहा, काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा. याच्यामध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल. सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित असतो. या विधानातील भाव स्पष्ट करा. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, देशाच्या सीमेचे रक्षण करणारा सैनिक नेहमीच देशासाठी भूषणास्पद असतो. त्याच्या देशरक्षणाच्या कर्तव्यामुळे देशातील नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. अन्यथा परकीय आक्रमण, लढाई या संकटांमुळे आपली सुरक्षितता धोक्यात आली असती. ऊन, पाऊस, थंडी याला सामोरे जाऊन देशरक्षण हेच ध्येय असते. जीवावर उदार होऊन न डगमगता उभे असतात. त्यांचे कुटुंब, मुले बाळे यांच्यापासून महिनोन्महिने भेटत नाहीत. देशरक्षणासाठी, कर्तव्यासाठी त्या आप्तस्वकीयांचाही ते काय करतात? त्याग करतात. खाजगी आयुष्याचा काय करतात? सुखांचा संपूर्ण त्याग करून केवळ सीमेवर
हे जवान देशरक्षणासाठी सज्ज असतात। तर अशा प्रकारचे 8 गुणांसाठी प्रश्न येऊ शकतात। आणि मगाशीच मी जसं सांगितलं की सैनिकाचे आत्मकथन किंवा जवानाचे आत्मकथन असा तुम्हाला एखादा 8 गुणांसाठी विषय देखील येऊ शकतो। त्यानंतरची कविता आहे पहा, रंगमजेचे रंग उद्याचे। कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी। आता या कवितेमध्ये काय सांगितलं आहे तर जागतिकीकरणाच्या या काळात तंत्रज्ञानाशी मैत्री करणारा मानव निसर्गाकडे पाठ फिरवत आहे, पण निसर्गाचे पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे। पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही असा विषय या कवितेमध्ये मांडलेला आहे। ठीक आहे। आता पहा, आज अनेक आजचं युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखलं जातं, पण हे करता करता कुठेतरी एका बाजूला पर्यावरणाचा ह्रास होत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे, बरोबर आहे। तर असं झाल्यामुळे काय होतं, निसर्गाचा समतोल ढासळत आहे। तर आपण तंत्रज्ञानाची कासी धरलीच पाहिजे, पण त्याच्याच बरोबर पर्यावरण संवर्धन देखील करणं गरजेचं आहे। पहा, कवयित्री अंजली कुलकर्णी म्हणतात, फुला फुलांचे दाट ताटवे जिथे पोहोचते दृष्टी, रंगमजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी। कवयित्री म्हणतात की जिथपर्यंत आपलं हे जे पर्यावरण आहे, ही सृष्टी काही काय एक जादूगार आहे। याच्यामध्ये अनेक प्रकारचे रंग उधळलेले आहेत, मग ते इंद्रधनुष्याचे सप्तरंग असतील, समुद्राचा निळाशार रंग असेल, आकाशाचा रंग असेल, त्याचबरोबर काय आहे की अनेक फुलांचे, फुलपाखरांचे, पक्ष्यांचे अनेक प्रकारचे असे काय आहेत रंग आहेत। आणि हे रंग कशाचे आहेत तर मजेचे आहेत, आनंदाचे हे रंग आहेत। आपल्या मनामध्ये काय होतं त्यांना पाहून आनंद निर्माण होतो। तर कवयित्री म्हणतात की फुला फुलांचे दाट ताटवे जिथे पोहोचते दृष्टी, म्हणजे आपण ही काय करूया, जिथपर्यंत आपली दृष्टी पोहोचते तिथपर्यंत आपण फुला फुलांचे दाट ताटवे म्हणजे छोटे छोटे काय करूया बगीचे आपण निर्माण करूया, आणि रंगमजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी, म्हणजेच त्याचा आपणही आनंद घेऊया आणि येणाऱ्या पिढींना देखील आपण काय करूया त्याचा आनंद देऊया, आस्वाद देऊया। आणि त्याच्यासाठी आपण काय करूया, या सृष्टीचं, या निसर्गाचं, या पर्यावरणाचं आपण रक्षण करूया। धान्य देईना संगणक हा काळी आई जागवू, मातीमध्येचे हात रापती तयास देऊ पुष्टी। पहा, संगणकाच्या माध्यमातून तुम्हाला धान्य मिळणार आहे का तर नाही, तुम्ही त्याच्यामार्फत पैसे कमवू शकता, बरोबर आहे। जसं या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण पाहिलं की वर्क फ्रॉम होम ही जी संकल्पना सुरू झाली होती, तर त्याच्यामुळे तुमचं उत्पन्न चालू होतं, पण तुमची जी अन्नधान्याची गरज आहे ती कोण भागवतं तर शेतकरी, म्हणजेच कोण आपला भूमिपुत्र, बरोबर आहे। मग आपण काय करायचंय, धान्य देईना संगणक हा काळी आई जगवू, हा संगणक तुम्हाला धान्य देणार नाहीये, तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काळी आई जगवू। काळी आई म्हणजेच कोण तर ही शेतामधील माती किंवा ही धरणी माता, तिला कवयित्रीने काळी आई असं म्हटलेलं आहे। मातीमध्ये जे हात रापती तयास देऊ पुष्टी, या मातीमध्ये धान्य आपण उगवून येणार आहे का तर नाही, तर त्यासाठी कोण कष्ट करतंय तर शेतकरी। हात राबणे म्हणजे कष्ट करणे, खूप मेहनत करणे, कष्टाची कामं करणे। मग हे धान्य निर्माण करण्यासाठी, आपली अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी जो शेतामध्ये राबणारा शेतकरी आहे तर त्याला आपण काय करूया, तयास देऊ पुष्टी। पुष्टी म्हणजे काय, पाठिंबा किंवा दुजोरा देणे। मग या शेतामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याला काय करूया, आपण सहाय्य करूया, त्याला पाठिंबा देऊया आणि आपल्या सृष्टीचं संवर्धन करूया, जतन करूया। उधळू फेकू बिया डोंगरी रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राने होईल आभाळातून वृष्टी। कवयित्री पुढे म्हणतात, आपण काय करूया, जिथे आपण जाऊ तिथे डोंगर पर्वतांवर काय करूया, अनेक प्रकारच्या बिया उधळूया, म्हणजेच फेकूया, बिया टाकूया, आणि त्याचा परिणाम काय होणार आहे की भविष्यामध्ये त्याची गच्च अशी दाट अशी काय झाडी निर्माण होणार आहे, जंगलं निर्माण होणार आहेत। पर्यायाने जंगलं निर्माण झाली की काय होणार आहे, वृष्टी। वृष्टी म्हणजे वर्षाव, पावसाचा वर्षाव होणार आहे, पाऊस पडणार आहे, आणि काय होणार आहे, म्हणून आपण काय करायचं की जिथे आपण जाऊ तिथे डोंगर पर्वतांवर आपण विविध बिया टाकूया, त्याची दाट जंगलं निर्माण होतील, आणि अशी जंगलं निर्माण झाल्यावर पाऊस देखील नियमित सुरू होईल, आपलं निसर्ग चक्र सुरळीत चालेल। डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी, फेन धवलशा तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी।
पहा, पावसाच्या सीझनमध्ये जेव्हा आपण बाहेर जातो, अनेक म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी आपण भेट देत असतो की जिथे धबधबे असतील मोठे मोठे, तिथे आपण काय करत असतो, त्याचा आनंद घ्यायला जात असतो. मग जेव्हा आपण अशा प्रसन्न वातावरणात जातो तेव्हा आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इतर वाईट विचार येत नाहीत किंवा कोणतेही मनामध्ये दुःख असेल तर ते दुःख काय होतं, दूर होतं. इतर वेळी सुद्धा आपल्या मनामध्ये एखादा विचार असेल, एखादी गोष्ट सतत त्रास देत असेल किंवा दुःख असेल आणि आपण जर मोकळ्या बागेत वगैरे फिरायला गेलो तर आपलं मन लगेच कसं होतं, त्या फुलझाडांकडे, त्या फुलांकडे, त्या रंगाकडे, त्या सुगंधाने पाहून काय होतं, आपलं मन प्रसन्न होतं. कवयित्री अंजली कुलकर्णी देखील इथे असंच म्हणतात की डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी. जेव्हा तुम्ही डोंगरदऱ्यांमध्ये किंवा पर्वतांवर बिया फेकाल, त्याची गच्च दाट अशी झाडी निर्माण होईल आणि पाऊस पडेल आणि हा पाऊस पडल्यावर काय होणार आहे की डोंगरदऱ्यातून काय होणार आहे, छान असे मोठे मोठे धबधबे वाहून येणार आहेत. फेन धवलशा तुषारांमध्ये. फेन म्हणजे फेस, धवल म्हणजे पांढरा शुभ्र, आणि शा म्हणजे असा. फेन धवलशा म्हणजेच काय तर फेसासारखे शुभ्र असे काय आहेत ते धबधबे आपल्याला दिसत आहेत. आणि तुषार म्हणजे थेंब, उंचावरून जे डोंगरावरून पाणी पडतंय धबधब्याचं ते सगळीकडे उडतंय. तर अशा या सुंदर अशा वातावरणात तुम्ही गेलात तर राहाल कैसे कष्टी. कष्टी म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख राहणार नाहीये, तुम्ही अतिशय प्रसन्न असं होणार आहात. मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्रांच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी दृष्टी. कवयित्री अंजली कुलकर्णी पुढे म्हणतात की या यंत्रांच्या माध्यमातून तुम्हाला पैसा मिळेल, धनदौलत मिळेल, पण जे तुमचं मानसिक समाधान आहे, आत्मिक सुख आहे, आत्मिक शांती आहे, समाधान आहे, ते तुम्हाला कुठे मिळणार आहे तर निसर्गाच्या सानिध्यात, आभाळाच्या छत्राखाली. पहा, आभाळाच्या छत्राखाली असं का म्हटलंय तर आभाळ हे काय, सर्वांना समान वागणूक देतो. असं म्हणतो की हा श्रीमंत आहे, ह्याला जास्त पाऊस पाडूया, हा गरीब आहे, ह्याला कमी पाडूया, असं नाही. तर तो सर्वांना एकसारखी वागणूक देतो, सर्वांना समान वागणूक देतो. म्हणून इथे काय म्हटलंय की मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्रांच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी. तुष्टी म्हणजे समाधान, तृप्तता. की आभाळाच्या छत्राखाली या निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक वेगळं समाधान सुख आहे. तुम्ही इतर गोष्टी पैशाने घेऊ शकता, पण ह्या गोष्टी तुम्ही पैसे देऊन मिळवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे, संगोपन केलं पाहिजे. हिरवी हिरवी मने भोवती किती छटा या हिरव्याच्या, गर्भ रेशमी सळसळणाऱ्या जगास सांगू गोष्टी. हिरवी हिरवी मने भोवती किती छटा या हिरव्याच्या. म्हणजेच काय, हिरवी मने म्हणजे काय, जसं मी मगाशी म्हटलं की जेव्हा आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट असेल, एखादं दुःख असेल, एखादी उदासीनता असेल आणि जर आपण निसर्गाच्या सानिध्यात गेलो, छान मोकळ्या हवेत फिरायला गेलो तर आपलं मनही काय होतं, प्रसन्न होतं. म्हणजे त्यांचा हिरवा रंग म्हणजेच काय तर त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे तो आपल्या मनामध्ये उतरतो. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे काय होते, आपलंही मन प्रसन्न होतंय, प्रफुल्लित होतंय, ताजतवानं होतंय, टवटवीत होतंय. आणि अशा गर्भरेशमी सळसळणाऱ्या, गर्भरेशमी सळसळ म्हणजे काय, जे आपण बिया डोंगरदऱ्यांवर फेकल्या त्याचं छान असं काय आहे, बारीक मऊ मुलायम, रेशमी म्हणजे मऊ मुलायम कोमल अशी गवताची पाती उमललेली आहेत आणि वारा आल्यावरती वारा आल्यावरती ती जेव्हा पाती एकमेकांवर घासतात तर त्यांचा असा वेगळा आवाज निर्माण होतो. त्याला गर्भरेशमी सळसळ असं म्हटलं आहे. तर जगास सांगू गोष्टी म्हणजे हा जो निसर्गाच्या सानिध्यातला आनंद आहे, जे सुख आहे, जे समाधान आहे, हे आपण इतरांपर्यंत पोहोचवूया, त्यांना देखील तो आनंद देऊया आणि आपण काय करूया, पर्यावरणाचं संवर्धन करूया. यंत्रांची कास धरणं आवश्यक आहे, तंत्रज्ञानाची कास धरणं आवश्यक आहे, पण त्याचबरोबर आपण पर्यावरणाचं देखील संतुलन साधणं किंवा संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं कवयित्री सांगत आहे. कवितेतून मिळणारा संदेश, या कवितेतून कवयित्रीने यंत्रयुगातही पर्यावरण सुंदर ठेवावे म्हणजे मानवी मनेही समृद्ध होतात असा दिला आहे. निसर्गाशी रममाण होऊन जगण्यातच खरा आनंद आहे असं कवयित्री अंजली कुलकर्णी सांगतात. जर तुम्ही निसर्गाला भरभरून दिलं तर निसर्ग तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही अशी शिकवण आपल्याला या पाठातून मिळते, या कवितेतून मिळते. त्यानंतरची आपली कविता आहे कविता क्रमांक 13, हिरवगार झाडांसारखं. कवी आहेत जॉर्ज लोपिस. या झाडांची सहनशीलता
दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही ठाम उभं राहण्याची वृत्ती इत्यादीचे वर्णन या कवितेमधून केले आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण अंगी पाणावेत, झाडांसारखे हिरवेगार, ताजे, प्रफुल्लित राहावे असा संदेश या कवितेतून देतात. ही कविता मुक्त छंदातली आहे. जशी मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं, 2 दिवस ही कविता तुमची मुक्त छंदातली आहे, विधानात्मक आहे, चालीत म्हणू शकत नाही, त्याचप्रमाणे ही कविता देखील मुक्त छंदातली आहे. झाड बसते ध्यानस्थ, ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. जॉर्ज लोपिस म्हणतात, झाड हे कसं आहे तर एखाद्या ऋषीसारखं. झाडाला कशाची उपमा दिली आहे तर ध्यानस्थ बसलेल्या ऋषीसारखी. ऋषीमुनी जेव्हा तपसाधनेला बसतात तर त्यावेळेस त्यांचं इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नसतं. त्या आपल्या तपस्येमध्ये काय असतात, मग्न असतात, गुंग असतात. आजूबाजूला कितीही आवाज असो, कितीही म्हणजे कसलंही वातावरण असलं तरी त्याचा परिणाम ते स्वतःवर होऊ देत नाहीत. त्याचप्रमाणे हे झाड काय आहे, एखाद्या ऋषीसारखं आहे असं कवी जॉर्ज लोपिस म्हणतात की कुणीही कितीही त्रास द्यावा, कुणीही यावं, झाडाखाली बसावं, जावं, कुणीही झाडाच्या फांद्या तोडाव्यात, पण ते झाड कुणालाही कधीही उलटून बोलत नाही. तर हे कुणासारखं आहे, एखाद्या मौन व्रत धारण करून बसलेल्या ऋषीसारखं आहे. पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं. पक्षी झाडांचे कुणीच नसतात. पक्षी झाडांचे कुणी सगळे सोयरे आहेत का, नाही, पण ते हक्काने त्या झाडावर येतात, राहतात, घरटी बांधतात. त्यांची पिल्लं मोठी झाली की ते पुन्हा दुसऱ्या झाडावर उडून जातात. पण म्हणून झाड त्यांच्याशी भांडतंय का की तू माझा कोणी नाही, तू माझ्याजवळ येऊ नको, माझ्या इथे घरटं बांधू नको. तर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर करत नाहीये. कोणी पक्षी झाडांचे कुणीच नसून सुद्धा ते त्याला काय करतंय, सहाय्य करतंय. ही त्याची परोपकाराची वृत्ती याच्यामध्ये दिसून येते. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करतं. झाडांच्या पानांवरून वहीच्या पानांवर अलगत उतरतात दवाचे टपोरे थेंब. झाडाच्या मुळावर घाव घातला म्हणजे जरी तुम्ही त्या झाडावरती घाव घातलात, हत्यार चालवलं, झाड तोडलं, तरी सुद्धा ते झाड कोणत्याही प्रकारची तक्रार करत नाहीये. बरोबर आहे. ते काय करतंय, मुकाट म्हणजे काय तर न बोलता, ते न बोलता ते घाव तुमचे सहन करतंय. झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर अलगत उतरतात दवाचे थेंब टपोरे. आता पहा, आपण जे कागद वापरतो, पेपर, तर त्याच्यासाठी आपण झाडांचा वापर करतो. म्हणून कवी जॉर्ज लोपिस म्हणतात की झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगत उतरतात दवांचे टपोरे थेंब. जे दव म्हणजे धुकं पडलेलं असतं, तर त्या ते धुकं पाहून एखाद्या कवीला छान कविता स्फुरते किंवा एखाद्या कवीला त्याच्यावरती छान अशी कविता सुचते आणि ती त्याच झाडांपासून तयार केलेल्या कागदावरती काय होते, ते शब्द उमटतात आणि ते कवी जॉर्ज लोपिस यांना कशासारखे वाटतात तर दवा थेंबांसारखे. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. रक्त होते क्षणभर हिरवेगार, आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. तुम्ही जर झाडाकडे टक लावून पाहिलं तर काय होतंय, शरीरभर विरघळतो हिरवा रंग. म्हणजेच काय तर त्या झाडातला जो उत्साह आहे, जो ताजेपणा आहे, तो आपल्या रक्तामध्ये मिसळतो आणि काहीतरी नवीन चांगलं करण्याची वृत्ती आपली तयार होते. रक्त होते क्षणभर हिरवेगार, आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं. म्हणजे एखादं छान उमललेलं ताजं टवटवीत फूल, खुडणे म्हणजे तोडणे, तर ते तोडलेलं फूल जसं टवटवीत होतं तसंच आपलं आयुष्यही काय होतं, प्रसन्न होतं, ताजतवानं होतंय. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. बाहू म्हणजे हात, मुसाफिर म्हणजे रस्त्याने जाणारा प्रवासी किंवा वाटसरू. तर ह्या झाडाच्या ज्या फांद्या पसरलेल्या आहेत, तर कवी जॉर्ज लोपिस यांनी अतिशय छान उपमा दिली आहे की या फांद्या जणू कशा आहेत की जे येणारे जाणारे वाटसरू आहेत किंवा प्रवासी आहेत, तर त्यांना आपल्या कवेत घेण्यासाठी, कवेत म्हणजे मिठीत घेण्यासाठी जणू या झाडाने आपले हात सरसावलेले आहेत किंवा पसरलेले आहेत असं कवी म्हणतात. तर तो सर्वांना समानतेची वागणूक देतोय. असं म्हणत नाहीये की तू मला पाणी घातलं नाहीस तर तू काय करू नको, माझ्या झाडाखाली बसू नको, माझी सावली घेऊ नको, असं न करता तो सर्वांना समानतेची वागणूक देतोय. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं.
झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ. पहा, आपल्या मराठी ऋतूमधला शेवटचा ऋतू आहे शिशिर. या शिशिर ऋतूमध्ये काय होतं तर झाडांची पानगळ होते. आणि वसंत ऋतू जेव्हा सुरू होतो त्यावेळेस पुन्हा नवीन पालवी फुटते. बरोबर आहे. म्हणून इथे कवी जॉर्ज लोपिस म्हणतात की पानझडीनंतर पुन्हा नवीन वस्त्र धारण करू. म्हणजे ही जी नवीन फुटलेली पालवी आहे ती जणू त्याने नवीन वस्त्र धारण केलं आहे, म्हणजे परिधान केलेलं आहे नव्या नवरीसारखं. आणि ते कुणासारखं दिसतंय, जशी नवी नवरी नववधू जी असते ती जशी साज शृंगारांनी नटलेली असते त्याचप्रमाणे ते झाड देखील दिसत आहे. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ. आणि ते इतकं छान नववधूसारखं सजलेलं जे झाड दिसतंय तर त्याला बघून काय होतं, आपल्या मनाला देखील आपल्यामध्ये जो थकवा आहे, मरगळ आहे, ती झटकली जाते आणि नवीन पालवी फुटत आहे. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. झाडांचं गाणं कशामध्ये दडलेलं आहे तर ते पक्ष्यांच्या संथ आणि मंजूळ आवाजामध्ये. झाडावर येणारे पक्षी आहेत त्यांचा एक लयबद्ध आवाज आहे, तर त्याच्यामध्ये झाडांचं गाणं दडलेलं आहे. आता शेवटी कवी जॉर्ज लोपिस जे आहेत ते आपल्याला एक संदेश देतात. हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुरावं कसं तर झाडासारखं पायरोध. आपण आयुष्य कसं जगलं पाहिजे तर झाडांच्या सळसळत्या पानासारखं. वारा आल्यावर झाडांच्या पानाचा जो सळसळ आवाज येतो तर तसं आपण काय केलं पाहिजे, हसलं पाहिजे, खळखळून मनमोकळेपणाने हसलं पाहिजे. मुरावं कसं तर घट्ट पाय रोवी. म्हणजे कितीही वारा येऊ दे, वादळ येऊ दे, पाऊस पडू दे, पण झाड काय करत नाही तर आपली जागा सोडत नाही किंवा आपलं स्थान ते सोडत नाही. आणि कितीही कठीण प्रसंग आला तरी त्याला सामना करत ते तिथे खंबीरपणे कणखरपणे काय असतं, उभं असतं. तर आपणही असं जगावं कसं हिरवगार झाडांसारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडांसारखं. पहा, म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं की दातृत्व सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगात पाय रोवून जगण्याचा जो गुणधर्म आहे झाडाचा, तो आपण काय केला पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये त्याचा काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. हे गुण आपण झाडांकडून घेतले पाहिजेत आणि आपणही तसं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या कवितेतून मिळणारा संदेश झाडांचे महत्त्व, सहनशीलता, परोपकारी वृत्ती, संकटात ठाम उभे राहण्याची जिद्द या गुणांची महती या कवितेतून अधोरेखित होते. माणसाने झाडांसारखे प्रसन्न हिरवगार असं काय करावं, आयुष्य जगावं असा संदेश या कवितेतून आपल्याला मिळत आहे. आता पहा, या कवितेवरती तुम्हाला 8 गुणांसाठी निबंध येऊ शकतो. झाडाचे आत्मकथन. मग हे झाड का बोलत आहे, ते बोलण्याची कारणे, झाडाला का बोलावंसं वाटतं तर ती कारणं, झाडांचं महत्त्व काय आहे. आज जी वृक्षतोड होतीये, असं म्हटलं जातं की आज जी जंगलं आहेत ती नष्ट होऊन सिमेंटची जंगलं उभी राहत आहेत. तर ही परिस्थिती का निर्माण झाली, त्याचे होणारे दुष्परिणाम कोणते आहेत, हे यामध्ये लिहिणं अपेक्षित आहेत. आणि त्याचबरोबर झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे झाडांचे आत्मकथन, त्याच्यामध्ये मुद्दे असतील, झाडांचे महत्त्व, बोलण्याची कारणे, होत असलेली वृक्षतोड आणि त्याचे दुष्परिणाम, आणि झाडे लावा झाडे जगवा हा शेवटी संदेश. अशा प्रकारे इथे एक कविता संपलेली आहे. धन्यवाद.